नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काळ काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव। परमेश्वरच्या मनात काय चाललंय हे परमेश्वरला भेटल्यावरच कळेल। तुझ्या आधी सुलेखा आम्हाला सापडेल। ते कसं काय? ते मी तुला सांगेन असं वाटतं, पण जरा सांभाळून। नतद्रष्ट अपशकुनी वाडा आहे तो। प्रथमेशला समजून घेणारा कोणीतरी हवाय। खूप वेळ केलास यायला। घरी असतो मी। तुझ्या मनात येईल तेव्हा येऊन भेटणं शक्य नाहीये मला, आणि यापुढे ते जास्तच कठीण होणार आहे। यापुढे भेटणारच नाही असंच म्हणणं आधी। हे बघ सुलेखा, जाऊ दे ना आधी। मी काय तुला अभिमानचा पत्ता शोधून दिला नाही, मग तू कशाला मदत करशील मला? कॉमन सेन्स आहे। सुलेखा, असा कुठलाही विचार मी केलेला नाही। तू कधीच विचार केला नाहीस आधी। तशी परिस्थिती आली तसं वागत गेलास। याआधी असं एकदा वागलास आणि मी तुला गमावून बसले। आजही तशीच परिस्थिती, पण यावेळी कदाचित मी स्वतःलाच गमावून बसेन। अभिमानला शोधायला बाहेर पडले, पण ज्यासाठी इतकं सगळं केलं तोच मला सोडून जाईल असं वाटलं नव्हतं। सुलेखा, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता, हे का कळत नाहीये तुला? तुझ्याकडे पर्याय नव्हता म्हणून तू घरी गेलास। माझ्याकडे पर्याय नाहीये आधी, पण मी घरी जाऊ शकत नाही, ना माझ्या ना तुझ्या ना दीच्या ना आपल्या। पूनम काकूच्या घरी जायला काय प्रॉब्लेम आहे तुला? तिच्या घरावर परमेश्वरचा पहार आहे। आता आणखीन कुठला दुसरा पर्याय उरलाय मला सांगशील? आपली साथ अचानक कोणी सोडून गेलं ना की सोय भयानक एकटेपणा येतो ना आधी, तो तुला नाही करणार। मला फक्त एवढंच सांग की जर साथ सोडूनच जायची असेल तर मग सुरुवातच कशाला करायची? उद्या जर कोणी मला मारून लपून ठेवलं तर काय करणार आहे कोणाला? काय बोलतेस तू सुलेखा? असंच होणार आहे आधी।
प्रत्येक जण सेफ गेम खेळतो. मी सोडल्यास प्रत्येक जण सेफ आहे इथे. तुला कोणाचाच धोका नाही. परमेश्वर बरोबर बोलणं झाल्यामुळे तू आणि तुझं शास्त्री कुटुंब सेफ. अभिमान पकडला गेला तरी तोही सेफ होईल, कारण त्याच्या मागे त्याचा बाप उभा आहे ना खंबीरपणे. विक्रांत समोर येईल कशावर? मग आता राहिले मीच नाही का आधी? आय एम सॉरी सुलेखा, मला तुझी बाजू पटते, पण जाऊ दे ना आधी. माझी एक इच्छा पूर्ण करशील आधी? माझ्या बरोबर राहशील? म्हणजे एकत्र राहायला सांगत नाहीये मी, पण निदान त्या परमेश्वरला माझ्यापर्यंत पोचू देऊ नकोस. आणखी एक, जर कधी तुझी आठवण आली, म्हणजे बघ जमलं तर माझ्याशी काही शब्द तरी बोलशील ना? मी स्वतः कॉन्टॅक्ट करेन तुला, पण मला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस आधी. कुठे जाणार आहेस तू? माहित नाही, कुठेही. तुला नाही सांगू शकत मी. चुकून तुझ्या तोंडून निघून गेलं तर एकाच आयुष्यात दोनदा गिल्टी फील व्हायला नको तुला. ए स्वप्नील, हे बघ ना, इथे काय लिहिलंय? काय लिहिलंय? नाही, काही नाही. अगं ये सांग ना. नाही, नको, राहू दे. कशाला उगाच? मी तुला वाचून दाखवीन आणि तुम्ही बिंडोक असल्यासारखा छदमीपणे हसशील. बघ. असं मी हसणार नाहीये. सांग, बिंदा सांग. नको, राहू दे. तू आणि आदी दादा या पुस्तकाकडे बघून असे काही रिॲक्ट होता ना, जणू काही हा एक अंधश्रद्धांचा ग्रंथ आहे आणि मी त्याचा प्रसार करायलाच बसली. अगदी असं नाहीये का प्रिया? आणि इनफॅक्ट परवा मी जरा चाळलं ते पुस्तक. इंटरेस्टिंग आहे. काय झालं? तू वाचलंस? सुपर नॅचरल पॉवर्स या विषयावरचं पुस्तक तू वाचलंस? का वाचलं म्हणजे चाललं फक्त. एवढी बोंबाबोंब काय करतेस? तू काय सांगणार होतीस ते सांग पहिले. या पुस्तकात अदृश्य शक्ती आणि सुपर नॅचरल पॉवर्स या विषयावर एक स्वतंत्र प्रकरण आहे.
ज्यात असं म्हटलंय की घडलेल्या घटनेच्या रिझल्ट नंतर पॉवरचं अस्तित्व कळतं. म्हणजेच ही प्रोसेस अदृश्यपणे घडत असल्यामुळे त्याला आपण चमत्कार असं म्हणतो. एनी एक्झाम्पल? मध्यंतरी मला आजोबांनी सांगितलं होतं, म्हणजे पौराणिक काळात देवानी घडवून आणलेले चमत्कार. हां, मी तुला एक रिसंट उदाहरण देऊ. वाड्यातलं माझ्यावरचं परतवलं गेलेलं गंडांतर. आजोबांच्या म्हणण्याप्रमाणे माझ्यावरचं संकट वाड्यातल्या पार्वती आजीने परतवून लावलं. स्वप्नील, काय झालं? काय नाही. काहीतरी नक्की झालंय, नाहीतर तू असा गंभीर वगैरे होणार नाहीस लगेच. नाही, एक काम पेंडिंग राहिले ना, त्याची आठवण झाली, त्यामुळे जरा मूड बदलला माझा. काय नाही. माझा सुद्धा मूड असाच गेला होता जेव्हा मला आजोबांनी गंडांतर म्हणजे काय हे स्पष्ट करून सांगितलं. पण इतकी भयंकर घटना आजोबांनी इतकी मामूली करून सांगितली, जणू काही गंडांतर म्हणजे माझ्या जीवाला काही धोका नव्हताच आणि ते एक स्वप्नच वाटायला लागलं. प्रिया, काय नाही. बरं, किती वाजले? 8 वाजले. चल मी पळते, कारण मला ना ड्रॉइंग पेपर्स आणायचे आणि आज मी नाही आणले तर उद्या आपल्याकडची दुकानं बंद असतात. तू येतोयस? नाही, तुझा. ओके, बाय. प्रिया, 1 मिनिट. एकटी चालली असतो? हो. नको, कशाला, मी येतो ना. अशी काय बघतेस? काय नाही, चला. चल 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 चल. बाळशास्त्रींचा खून ज्या दिवशी झाला तो दिवस तुला आठवतोय? मला सांग, त्या दिवशी तुझी आणि सुलेखाची भेट झाली होती? अभिमानचा ताबा घ्यायला गेले आणि मला नक्की काय झालं? मी ताबा घेऊ शकले, पण नंतर डोळ्यासमोर फक्त भूतकाळ होता. माझ्यासमोर अभिमान आणि माझ्यामधल्या सगळ्या घटना दिसत होत्या. आणि त्यानंतर मी फक्त बोलत गेले आणि पण तेव्हा नक्की मी काय बोलले?
काय बोलले मलाच आठवत नाहीये. पहिल्यांदा कोणीतरी तिसऱ्या व्यक्तीने माझ्या मनावर ताबा मिळवला आणि मी काहीच करू शकले नाही. वाड्यात सुद्धा तेच झालं. प्रिया माझ्या समोर असूनही मी तिला मारू शकले नाही. त्या खोलीत साधं पाऊलही ठेवू शकले नाही मी. एका बाजूला एक शक्ती माझ्या प्रयत्नांना माझ्या शक्तीला निष्प्रभ ठरवते, तर दुसऱ्या बाजूला आधीकडून कळतंय की परमेश्वर मला पकडण्यासाठी नवा डाव रचतोय आणि आधीला पकडून ठेवायला अभिमानचा पत्ता शोधावा. तर तिथेही डॉक्टर जोशी आहेतच. सगळ्या बाजूनी गळचिप्पी सुरू झालीये माझी. सगळ्या बाजूनी कोणीतरी कोंडी करायचा प्रयत्न करतोय माझा. माझ्यातली इंदुमती मी गमावून तर बसणार नाही ना. नाही तसं झालं तर नाही तसं झालं तर सगळं संपेल. यातल्या प्रत्येकाला धडा शिकवायचा आहे मला. पण माझ्यातलं बळच संपल्यासारखं झालं. प्रत्येक पावलावर आता भीती वाटते. मला माझ्यातल्या इंदुमतीला परत आणायचंय कुठल्याही परिस्थितीत. स्वप्नील, अरे उशीर झाला, झोपायचं नाही का? झोपतो ना. स्वप्नील, का रे, अजून राग गेला नाही का? कसला राग? मी ओरडले तुला म्हणून रागवलास ना माझ्यावर? काय म्हणताय काकू? अहो, मला राग आलाच नाही तर काकू, या पुस्तकात मी एवढा गुंतलोय ना की मला कळलंच नाही. म्हणजे अलीकडे ही प्रिया सुद्धा सतत या पुस्तकात डोकं खुपसून बसलेली असते. तुलाही ते एवढं महत्वाचं वाटतंय का? काय आहे एवढं त्याच्यात? काकू, हे पुस्तक म्हणजे एक वेगळंच जग आहे आणि हे वाचता वाचता आपण त्या जगाशी रिलेट करू शकतो. या पुस्तकामध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्या वाचताना आपण त्यात एवढे गुंतत जातो आपल्याला आजूबाजूचं भानच राहत नाही. पहा ना, मी हे चाळायला म्हणून घेतलं पुस्तक, तास होत आला आता. तुम्ही केव्हा आलात मला कळलं सुद्धा नाही. काकू, पण प्रिया ग्रेट आहे. ती नुसतंच हे पुस्तक वाचत नाहीये, त्यातल्या गोष्टींचा ती अभ्यास पण करते. म्हणजे शी इज लाईक एकलव्य, यु नो. या पुस्तकातली थिअरी प्रॅक्टिकल लाईफ मध्ये कुठे लागू पडतीये का याचा ती शोध घेते. स्वप्नील, ती नेमकं काय शोधते रे? काकू, या पुस्तकाच्या आधारे ती काही गोष्टींचा संदर्भ लावायचा प्रयत्न करते. प्रथमेशचं वागणं, शुभ्राला होणारे इंट्युशन्स, प्रियावर वाड्यामध्ये जे संकट आलं होतं, किंवा अशा अनेक गोष्टी. मी सुद्धा पहिल्यांदा या पुस्तकामध्ये काय असेल असंच म्हणलं होतं. पण आता हे वाचता वाचता या सगळ्या गोष्टींना काहीतरी सायंटिफिक एक्सप्लेनेशन असलं पाहिजे असं मला वाटतंय. पण काकू, प्रिया आर्टिस्ट असून सुद्धा या सगळ्या सायंटिफिक गोष्टींचा ती एवढा मन लावून अभ्यास करतेय, मला कौतुक वाटतं तिचं. ती आहेच खूप अभ्यासू.
मी हे म्हणते याचं आश्चर्य वाटेल तुला कदाचित, पण खरंच अरे, एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला ना तिने की ती अगदी त्याच्या मुळापर्यंत जाऊन पोचतेच. प्रिया या पुस्तकाच्या आधारे काही अंदाज बांधते आणि तिच्या या अंदाजांना काही सायंटिफिक बेस देता येतोय का याचा अभ्यास मी करतोय काकू. तिच्या बरोबर आजोबा आणि काका आहेतच, पण आता मीही तिला सपोर्ट करायचं ठरवलंय काकू.